आजचा पार्ट फार सुपर डुपर हिट होणार आहे। तुम्हाला त्यात भरपूर शिकायला मिळणार आहे। आजच्या पार्टमध्ये जे सांगणार आहे ते तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटमधला एक पॉईंट आहे आणि तो पॉईंट ज्याला आला तो पाणी शोधक झाला, त्यात काही वादच नाही। मला असं वाटतं मला किती तुम्हाला समजून सांगता हे मला माहीत नाही, पण तुम्हाला किती समजते आणि एकही कमेंट येत नाही याचा अर्थ मला वाटतं समजते। काही काहींचे फोन येतात, काही काहींचे कमेंट येतात, त्यांना थोडीफार अडचण येऊ शकते। जे फार जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना समजण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही। मला असं वाटतं जे नवीन आहेत त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, पहिल्या पार्टपासून किंवा जुने व्हिडिओ पण बघा। त्यात काही वेगळं थोडंफार माझ्यातून ह्याच्यात सांगण्यात विसरलं असलं तर त्याच्यातून तुम्हाला कॅप्चर होईल। आणि दुसरी गोष्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आवडलं तर, असं नाही की जबरदस्ती करा आणि माझा चॅनल मोठा करा असं काही नाही। तुम्हाला आवडलं तर त्या गोष्टी लाईक करा, जेणेकरून तुमच्या 4 मित्रांना त्याचा फायदा होईल। शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत स्किप करू नका। स्किप केला ना, मला वाटतं 10 मिनिटं, 9 मिनिटं, 15 मिनिटाचा व्हिडिओ असतो। 15 मिनिटं तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका फायद्यासाठी तो नक्की पाहू शकता। भरपूर काही व्हिडिओ तुम्ही बघता डान्सचे, याचे त्याचे, त्याचं काही देणं न घेणं, पण ज्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या आहेत त्या नक्की बघा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघा। मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याकडे टाइम फार थोडा असतो, मोठा व्हिडिओ बनवायचाच नाही, कारण तुम्ही होताय बोर आणि तुम्हाला समजण्याच्या पलीकडे होते। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं लाईन कशा शोधायच्या, फॉल्टी लाईन कशी असते आणि पाण्याची लाईन कशी असते त्याचं दाखवण्याचं काम केलं। आपल्याला काल आडवं आणि उभं चेक केल्यानंतर एक साईडनी 2 लाईन मिळाल्या त्या उत्तर दक्षिण आणि एक साईडची पूर्व पश्चिम मिळाली होती। त्याच्यानंतर आपण त्यातली एक लाईन लोड आहे, एक लाईन अनलोड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचे चान्सेस नाहीत। फॉल्टी मटेरियल ते खडकाचे प्रकार काय असावेत ते आपण थोडे सगळे पार्ट झाल्यानंतर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू। सगळे खडकाचे प्रकार, नावं काय असतात, ते काय असतं, त्याच्यावर तारा काय काम करतात, नारळ काय काम करतो, सगळं तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे। मित्रांनो, कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना आजचा व्हिडिओ कळेल। ज्यांनी कालचाच पाहिलेला नाही त्यांनी आज बघून काही मजा नाही। मला असं वाटतं ज्याला पाण्याचं स्वारस्य कळालं, ज्याला पाणी म्हणजे काय कळालं, तो मला वाटतं सगळ्यात समाधानी किंवा सगळ्यात आनंदी माणूस आहे माझ्यामध्ये। महाराष्ट्रात आता मी फिरतो, मला माहिती आहे पाण्यासाठी लोक फार परेशान झाले आहेत। 2 वर्ष पावसाने एवढं म्हणजे खराब काम केलंय, पाऊसच झाला नाही, भूगर्भात पाणी नाही राहिलेलं। चला मित्रांनो, आपल्याला आजच्या भागामध्ये काय शिकायचं माहिती आहे का? आजच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे 2 लाईन किंवा ज्या तुम्हाला चांगल्या 2 लाईन सापडल्या, एक उत्तर दक्षिण आणि एक पूर्व पश्चिम, त्यांचा क्रॉस तयार करायचा आहे, म्हणजे सेंटर पॉईंट काढायचा आहे। सेंटर पॉईंट फायनल कसा असावा तो उद्याच्या पार्टमध्ये सांगेल, पण आज फक्त सेंटर पॉईंट कुठं असेल, काय असेल, कसा शोधायचा ते सांगण्याचा प्रयत्न करीन। उदाहरणार्थ ही उत्तर दक्षिण लाईन आहे, बरोबर आहे ना मित्रांनो? ही आहे 80 फुटावर आणि ही आहे पूर्व पश्चिम लाईन, ही आहे 160 फुटावर। कळलं का? आता ह्या दोन्ही कोणत्या ठिकाणी एक ठिकाणी एकत्र येतात, हे आहे त्याचं सेंटर। याचं सेंटर हा आहे, कारण ज्यावेळेस आता तुम्हाला वाटणार ही 2 लाईन एका खाली एक एवढं अंतर आहे, समजा ही वरची 80 फुटावरची, 160 फुटावरची, या दोन्ही लाईन अशा ज्या सेंटरला एकत्र होतात किंवा ज्या सेंटरला त्यांचं एक होण्याचे चान्सेस असतात, ते ठिकाण म्हणजे सेंटर पॉईंट। ते ठिकाण म्हणजे बोरवेल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्या ठिकाणी खुटी वगैरे लाकूड छोट्याशा आकाराचं काहीतरी ठोकून ठेवा, लोखंडी खिळा ठोका, असं काही नसते। लोक म्हणतात सर खुटी ठोकली, खिळा ठोकला ते पाणी लागत नाही, असे गैरसमज काढून टाका। अंधश्रद्धा तुमच्या डोक्यात असू नये। तर मला असं वाटतंय अंधश्रद्धेला जो बळी पडला तो नुकसानीतच गेला, बरोबर आहे की नाही? तुम्ही अनुभवला असेल। आपल्या चॅनलवर सगळे उच्च शिक्षित, सुशिक्षित आणि यंग मुलं आहेत। मला असं वाटतं ते होतकरू आहेत, त्यांना अजून काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यासाठी त्यांना शिकायचं आहे। त्याच्यामुळे अंधश्रद्धा थोडी बाजूला ठेवू। आणि मित्रांनो, 2 लाईनचा क्रॉस कसा काढायचा, आता आपण काल काय केलं तर इथून चेक करत गेलो खाली, बरोबर आहे ना? चला आता इथं ही एक लाईन आपण बघितली, तुम्हाला पुन्हा दाखवतो आजच्याला। ही इकून लाईन ही फिरली, तारा पुढे लोटल्या, त्या पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुन्हा पुढे येऊन क्रॉस झाला। इकडून तारा तर फिरल्याच नव्हत्या, बरोबर आहे की नाही? इकडून तारा फिरलेल्या नाही, हो का? ही लाईन हो का, इथं धरल्या तारा, 2च बोटात धरल्या, तुम्ही म्हणता जाणून बुजून फिरून देत नाही। आता फक्त इकडे तोंड करू द्या, लगेच तारा फिरतील। फिरले का? आता मी नाही, तुम्ही ज्यावेळेस स्वतः प्रयोग करता त्यावेळेस तुम्हाला कळेल हे हाताने फिरवत येतं का काय, आहे की नाही? आता काय करू, ह्या लाईनवर चालून बघू। इथं बघा 1 2 3 तारा पुढे लोटल्या, पाठीमाग गेल्या, त्या पुन्हा पुढे आल्या आणि क्रॉस झाल्या। सेम इकडून या। आता काय करू माहिती का, पुन्हा इकडं आपण आता ह्या साईडला चलू, त्या साईडने ताराच फिरत नाहीत, बघितल्या का? ही बघा खाली लाईन, त्या लाईनवर चाललोय, तारा फिरत नाहीत। हेच तारा बघा, फक्त इकडे तोंड करतो, बोट बघा अजिबात कुठे फिरवलेले नाहीत। फिरवलेले आहेत का?
या तारा गेले 18 वर्ष मी याच्यावर काम करतोय. असं काही कुठं अंधश्रद्धा वगैरे नाही. सर्वांच्या हातात तारा फिरतात, रक्तगट वगैरे काहीच नसते. त्याच्यामुळे टेन्शन काही घ्यायचं नाही. तर ही लाईन आपली फॉल्टी आहे, ही सोडून द्यायची. 2 नंबरची लाईन आपण जी घेतली होती कोपऱ्यामध्ये, ही लाईन बघा कालची, कोण दिसते की तुम्हाला? ही कालच्या खुणा येतं. आता ही बघा इकडून तुम्हाला फ्रेश का करतो माहिती का? पाठीमाग गेल्या, पुढं आल्या तारा, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुढं लोटण्याचा प्रयत्न केला पण त्या पुन्हा पाठीमागे जातात, म्हणजे पुढे येत नाही. सेम इकडून मी बघा, इकडून जाताना पाठीमाग गेल्या, पुढं लोटल्या आणि पुन्हा पाठीमाग गेल्या, पुढं लोटण्याचा प्रयत्न केला, ते काही पुढे गेलेल्या नाहीत. आता सेम याच्यावर चालून बघू. एक पाऊल दुसऱ्या पाऊलाला तारा फिरल्या, बरोबर आहे ना? ही काही लाईन फॉल्टी नाही. पुन्हा सेम इकडून इकडे बघा, एक पाऊल दुसऱ्या पाऊल ठेवायच्या अगोदर तारा पाठीमागं, पुढं लोटल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा काही पुढे येत नाहीत. ही आपली लाईन झाली परफेक्ट पाण्याची, बरोबर आहे ना? आता ही एक पाण्याची लाईन आहे. आता ह्या साईडला इथं लाईन तुम्हाला सापडीत बघायची बघा. इकडे चालताना ही ज्यावेळेस आपण रुंदी मोजली जमिनीची, आपल्या रुंदी चेक केली, त्यावेळेस ते काय पुढे गेलेल्या नाहीत. सेम ही लाईन पाण्याची आहे. ही बघा, एक दुसरा पाऊल ठेवायच्या अगोदर तारा ही झाल्या. सेम इकडून या कॅमेरामन, पुन्हा इथं दाखवतो तुम्हाला थोडक्यात. तुम्हाला भरपूर काम करायचं आहे. 1 2 पुन्हा पुढे गेल्या, पुन्हा मागे आल्या, पुढे लोटल्या जात नाहीत. आता ही झाली एक लाईन आपली, बरोबर? आता प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का? एक छोटं क्षेत्र आहे म्हणून ठीक आहे. तुम्हाला याचा डेमो, सगळ्या गोष्टीचा एकदम लाईव्ह डेमो, अर्ध्या 1 तासाचा व्हिडिओ राहील टोटल पहिल्यापासून शेवटपर्यंत. मला काय बडबड माझा घसा दुखू द्या, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओत मिळतील. पण आता तोडून यासाठी सांगतो की तुमच्या डोक्यात बसावं, तुम्हाला समजावं. हा प्रयोग एवढा मजाकमध्ये घेऊ नका. हा प्रयोग फार सुपर डुपर हिट झाला आहे. 4ही राज्यामध्ये 1 नंबर प्रयोग सक्सेस आहे. आतापर्यंत तरी असा प्रयोग मी तरी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मी 37 वर्ष झाले याच्या क्षेत्रात काम करतो. सगळ्यात सुपर डुपर हिट प्रयोग झाला. ही काही माझा मोठेपणा नाही आहे, हा प्रयोग तुमचा आहे. तुमच्या ग्राउंडला मला काम करायला मिळालं, तुमच्या विश्वासावर काम करायला मिळालं म्हणून तो सक्सेस झाला. आता इकडे बघा, छोट्याच्यात दाखवतो. ही लाईन इथं आहे, ही अशी उत्तर दक्षिण, ही आहे पूर्व पश्चिम. आता इथं काय करायचं, ही लाईन आता तुम्हाला भरपूर लांब चेक करत जायची ना, जिगजॅग पद्धतीने. हो का, इथं लागली लाईन, पुन्हा इकडून असं तिरकं व्हायचं जिगजॅग पद्धतीने, पुन्हा इकडं व्हायचं जिगजॅग पद्धतीने. आता ही लाईन इथं नक्की आहे, असावी ना. ही लाईन इकडे बघा, ही लाईन थोडी सरळ वळून घेतल्यासारखी, आपण चेक केलं सरळ असेल कशी असेल, पण या ठिकाणी समथिंग याच्या सेंटरला आहे. ही बी आता ही तर तुम्हाला माहिती आहे जवळच याच्या, ही बी अशी जिगजॅग पद्धतीने चेक करा. इथं तारा फिरल्या, पुन्हा इकडे बी तारा फिरल्या जाताना, म्हणजे ही लाईन इथं असावी, बरोबर? आता समथिंग एकंदरीत हा प्लस जो झालाय ना, हा प्लसचा जो सेंटर आहे सध्या, त्याला आपण समजायचं हा आहे सेंटर पॉइंट. अजून तरी नाही पण समजायचं याला, हा सेंटर पॉइंट आहे. आणि उद्याच्या भागामध्ये हा सेंटर पॉइंट अॅक्युरेट कसा करायचा, हा इथं लाईन इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, किंवा ही लाईन इथं आहे, इथं आहे की इथं आहे, याचं सेंटर इथं आहे, इथं आहे, इथं आहे, कुठं आहे एवढ्याच्या आत, किंवा आपल्याला उद्या फायनल करायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला समजेल की बाबा सेंटर पॉइंट एकदम अॅक्युरेट आपण का म्हणतो. एवढा दगड वगैरे ठेवू नका. जे पाणी शोधक आहेत किंवा जे पाणी बघतात दुसऱ्या कोणाकडून, ज्यावेळेस ते पाणी शोधक पॉईंट देतात, अॅक्युरेट खुटी घ्या छोटी लाकडाची, त्याच्या सेंटरला ठोका. एवढा दगड ठेवला, एक तर लाईन ह्या फार छोट्या छोट्या आकाराच्या असतात. ज्या तुम्ही बघितला असं, आम्ही कॅमेरे वगैरे सोडून बघतो, याच्या एवढ्या लाईन भरपूर आहेत छोट्या छोट्या, त्या अॅक्युरेट कट होणं गरजेचं असतं सेंटरला. म्हणून आपण सेंटर पॉईंट फायनल करतो. आणि सेंटर पॉईंट फायनल केला तर त्या ठिकाणी दगड वगैरे काय ठेवू नका, फक्त लोखंडी किंवा लाकडी खुटी ठोका. आणि ते ज्यावेळेस बोरवेल घ्यायचा त्यावेळेस त्याला काढून त्या जागेवर अॅक्युरेट पॉईंट घ्या. तुमचा पॉईंट फेल 99.99% जाणारच नाही. बरेच पॉईंट एवढ्या अंतरावरून फेल येतं. महाराष्ट्रातले 70-80% पॉईंट फक्त 1.5-2 फुटाच्या अंतरावरून फेल येतं. मला असं वाटतं बरेच ब्लास्टिंग गेल्या वर्षी 2-3 हजार पॉईंट ब्लास्टिंगनी सुपरहिट झाले. ब्लास्टिंग ही धोक्याची असते, त्याच्यासाठी उच्च शिक्षित ट्रेनिंगवाला जो तुम्हाला ऑथराईज असेल डीलर ब्लास्टिंगचा, तर त्याच्याकडून ब्लास्टिंग करून घ्या. अन्यथा तुम्ही तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताल. तर ते लोक बोलून त्यांच्याकडून ब्लास्टिंग करून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की यश मिळेल. दुसरी गोष्ट, क्रॉस किती समजला मला माहित नाही, पण ती लाईन आणि ही लाईन कोणत्या ठिकाणी एकत्र येते, अंदाजे तिथवर जा स्टार्टिंगला, लगेच तो पॉईंट फायनल झाला असं नसतंय. अजून त्याच्यावर भरपूर एक 10 मिनिटं काम असतं. त्याच्या 10 मिनिटानंतर तुम्हाला परफेक्ट हा पॉईंट, हा सेंटर पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत दम लागायला लागला. आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रेम देताय, भरपूर फोन येत आहेत, तब्येतीची काळजी विचारपूस होते,
आणि मी मला एवढा भाग्यवान समजतो, मला तुमच्यासारखे सगळे सबस्क्राईब मित्र मिळाले. सबस्क्रायबर म्हणजे मला परिवार झाला माझा. हजारो वेळा फोन झालेत काही लोकांचे, त्यांच्यापर्यंत पोहोचणं झालं नाही. काहींचे 10 फोनमध्ये, काहींचे एका फोनमध्ये जाणं झालं. ज्याच्या नशिबात मी होतो किंवा माझ्या नशिबात जे माझे मित्र होते त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि सगळ्यापर्यंत पोहोचेल हा माझा शब्द आहे. टेन्शन घेऊ नका. यावर्षी जरी नाही झालं, देवानी का नसन पाठवलं मला माहित नाही, पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपल्या चॅनलचं ब्रीदवाक्य जे बी झालं असेल, मी का नसन आलो त्याला काही कारण असेल. अजून काही मला पेंडिंग ठेवलं असेल तुमच्यापर्यंत द्यायचं, तुमच्यापर्यंत पोहोचेल, अन्यथा पोहोचणार नाही. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढं, भेटू द्या भागात. नमस्कार, धन्यवाद.